बाळक बुद्रुक तालुका पाचोरा येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या चौकशीसाठी 20 ऑगस्टला बैठक. 1 कोटीची योजना पाण्यात. नमस्कार, मी वैशाली लोहार. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज. बाळक बुद्रुक तालुका पाचोरा येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाचोरा यांच्या वतीने संबंधितांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जळगाव कार्यालयाकडील पत्राच्या संदर्भाने बाळक बुद्रुक येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या विविधांगी कामाबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने योजनेची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी ऑगस्ट 20 रोजी सकाळी 11:30 ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे. यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाचोरा, तत्कालीन सरपंच, उपसरपंच सदस्य, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बाळक बुद्रुक तसेच तत्कालीन अध्यक्ष व सचिव, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बाळक बुद्रुक आणि संबंधित ठेकेदार गोपाळ वसंत चिंचोले यांना माहिती व उपस्थितीसाठी पत्र देण्यात आले आहे. मोजे बाळक बुद्रुक येथील गाळण धरणावरील 1 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा भ्रष्टाचार न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील सर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने ऑगस्ट 20 रोजी चौकशी होणार असल्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या चौकशीसाठी समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे शेखर पाटील सर यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र या योजनेचे गौडबंगाल नेमके काय? एवढे तक्रार अर्ज करण्यात आल्यानंतरही चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ का करण्यात आली? कामामध्ये अनियमितता असल्याचे आरोप होत असतानाही संबंधित अधिकारी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत का? ठेकेदार आणि संबंधित अभियंता यांच्यात काही विशेष संबंध आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे चौकशीतून जनतेसमोर द्यावीत अशी मागणी होत आहे. ऑगस्ट 20 रोजी अधिकारी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करतात का की संबंधित अभियंता आणि ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चौकशीत शेखर पाटील सरच्या पुढे नेमके काय सत्य समोर येते याकडे बाळक बुद्रुकसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. अशाच निर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी भ्रष्टाचार न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण पाहत आहात भ्रष्टाचार न्यूज. वैशाली लोहार, जळगाव.